येस, 4 बॉलर असतील, एकाला 2 ओव्हर असतील, 5 ओव्हरची मॅच असेल, 2 ओव्हरचा पॉवर प्ले असेल. एक लक्षात घ्या, अंतिम सामना 5 षटकांचा आहे मित्रांनो. पहिला पॉवर प्ले मॅन्डेटरी पॉवर प्ले आणि दुसरा पॉवर प्ले बॅटिंग पॉवर प्ले. पंच दुसऱ्या पॉवर प्ले मध्ये 3 खेळाडू तुम्ही बाहेर ठेवू शकता, 3 खेळाडूंना अनुमती असेल. येस, लेट्स प्ले, कम ऑन. कोण करेल शेवटचा वार, पाहायला आहेत सगळं तयार. वर्तुंडी प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 1 महाअंतिम सोहळा. गोलंदाजीच्या रनवेवरती विशाल, तर स्ट्रायकिंग एंडला प्रदीप. पहिला चेंडू, लेट्स गो, राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू फुलर लेनचा ड्राईव्ह केला, त्या चेंडूला स्कोअर ऑफ द विकेट. इथे मात्र शॉर्ट कव्हर पॉईंट रिव्ह्यू मध्ये चेंडू फील्ड केला गेला, 1 धाव अंकित केली जाईल. एका धावेने श्री गणेश इथे मात्र झालेला आहे. प्रदीप आणि विकास ही जोडी मैदानामध्ये उतरलेली आहे. आपण सातत्याने पाहिलं तर या दोघांनी आतापर्यंत आपल्या संघासाठी चांगली घवघवीत कामगिरी केलेली आहे. स्ट्रायकिंग एंडला आता मात्र विकास पाहायला मिळेल. विशाल, यावेळेस आपण पाहिलं तर पंचांच्या डाव्या बाजूने पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा असेल. पहिल्या पॉवर प्लेमध्ये 2 खेळाडू बाहेर उभे राहू शकतात, त्यापैकी एक खेळाडू आपण पाहिलं तर डीप एक्स्ट्रा कव्हरला, तर एक खेळाडू ऑन साइडला डीप स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेटच्या मध्ये पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेने पुन्हा एकदा फटका सरळ हातामध्ये बनवण्याची संधी आहे. थ्रो थोडासा कॅज्युअल अप्रोचने केला गेला. हा थ्रो ही फेकी जर थोडी जलद गतीने झाली असती, इथे रॉकेट थ्रो गरजेचा होता. डॉट बॉल आलेला आहे. 2 चेंडू 1 धाव. मेगा फायनल टायटलवर बाजी कोण मारणार हे सांगणारे 30 चेंडू असतील. जिथे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पाहिलं ना मित्रांनो, तर रोख रक्कम 20,000 रुपये माननीय कुमार मंगेश दादा साळेकर यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले हे बक्षीस. तर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 15,000 रुपये माननीय श्री सुनील दादा मस्कर समाजसेवक यांच्या मार्फत. तर प्रथम चषक सौजन्य कुमार रमेश दादा गोपाळे आणि द्वितीय चषक सौजन्य श्री डॉक्टर समीरजी करपे यांच्या मार्फत दिले गेले आहे. सामनावीराचे टी शर्ट माननीय श्री नवनाथजी गेंबा पार्टी दादा यांच्या मार्फत दिले गेलेले आहे. अनेक बक्षिसं, अनेक पारितोषिक, अनेक मान्यवरांच्या हस्ते या स्पर्धेला आणि या स्पर्धेचा अंतिम मात्र सामना आता पाहायला मिळतोय. विशाल पुन्हा एकदा गोलंदाजीच्या रणभूमीवरती सज्ज. स्ट्रायकिंग एंडला विकास. याही वेळेस तिखट बाउन्सर आलाय. स्मेलर डिलिव्हरी होती, परफ्यूम डिलिव्हरी होती. टप्पा पडल्यानंतर चेंडूला मातीची धूळ लागली आणि त्या धुळीचा सुगंध हा चेंडू मात्र फलंदाजाला देऊन गेलाय. विकासला बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट बॉल टाकलेले आहेत. काय गोलंदाजी हाताळली जाते यावेळेस. आयकॉन खेळाडू विशाल, अप्रतिम दर्जाची गोलंदाजी त्याच्या मार्फत होतीये. याही वेळेस समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला, बॉलची संधी. डायरेक्ट हिट जर झाला असताना तर याच पावलांनी विकासला माघारी जावं लागला असता. क्विक ऍक्शन, क्विक रिफ्लेक्शन गरजेचे होते आणि थ्रो देखील यष्टांच्या जवळ आलेला नाहीये. जरूर नशीब बलवत्तर म्हणून विकास अजून मैदानात उभा आहे. मात्र 5 चेंडूंच्या अंती केवळ 2 धावा खर्च केल्यात. पॉवर प्ले आहे जिथे तुम्हाला पॉवर हिटिंग करण्याचं फ्री लायसन्स उपलब्ध असतं. मात्र शेवटचा चेंडू, पाहूया काय घडेल. यॉर्कर पद्धतीची डिलिव्हरी, यावेळेस षटक झाले समाप्त. वायडी शॉर्करने अप्रतिम दर्जाची गोलंदाजी राहिली विशालची. केवळ 2 धावा खर्च केल्यात. दोन्ही फलंदाजांना अक्षरशः बेड्या घालून पायामध्ये इथेच खेळपट्टीवरती जखडून ठेवलेला आहे. केवळ 2 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. पॉवर प्ले क्रमांक 1 झालाय समाप्त आणि आता पॉवर प्ले क्रमांक 2 पाहायला मिळेल. एका गोलंदाजाला 2 षटकं घेण्याची मुभा असेल. पाहूया कोणता गोलंदाज असेल जो 2 षटकं घेईल.
दिगंबर गोलंदाजीच्या रनवेवरती सज्ज झाला, राईट आर्म ओव्हर द विकेट. दिग्याचा पहिला चेंडू हवेमध्ये लॉफ्ट केलाय, लॉफ्ट स्क्वेअर पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक तैनात आहे, त्याच्या मार्फत चेंडू अडवला गेला आणि दरम्यानच्या काळामध्ये 2 धावा इथे पूर्ण केल्या गेल्या आहेत. 2 धावा आल्या आहेत. खरं तर या गोलंदाजाची चर्चा करायचं झालं तर दिगंबर हा अतिशय तेज तर्रार गोलंदाज आहे. वेगावरती स्वार होऊन सातत्याने गोलंदाजी करतो. रिलीज पॉइंट अगदी कानाच्या जवळ जेव्हा हात येतो ना तेव्हा चेंडू अतिशय उंचीवरून रिलीज केला जातो. स्लोअर बॉल, यावेळेस ब्लाइंड स्ट्रोक पाहायला मिळाला आहे. पुल केला फटका, 1 बाउन्स निघून गेला. चेंडू सीमारेषे पार येतोय. महाअंतिम सोहळ्यातला पहिला चौकार विकासच्या बॅटमधून. विकास या अगोदरच्या षटकात देखील सातत्याने प्रयास करत होता मोठी फटकेबाजी करण्याची. अगदी 3 चेंडू विकासला डॉट आपण टाकलेले पाहायला मिळाले होते, मात्र या षटकामध्ये चांगलं कमबॅक केलंय. दिगंबरच्या गोलंदाजीवरती मात्र आक्रमक प्रहार करताना विकास पाहायला मिळतोय. अगदी 1 षटक त्या आपण पाहिलं तर ते राहिलेलं आहे मीत 11 संघाच्या बाजूने, तर 1 षटक स्वरा 11च्या बाजूने. ओहो, यावेळेस हा खूप टप्प्याचा चेंडू आहे. पहा, याही वेळेस आपण पाहिलं तर स्लोअर बाउन्सर पाहायला मिळाला. अतिशय चाणाक्ष, अतिशय चतुर असा गोलंदाज पाहायला मिळतोय. जरूर चौकार हवा, मात्र न डगमगता दबावामध्ये देखील आपला प्रभाव टाकणारी गोलंदाजी इथे दिगंबरकडून होताना पाहायला मिळते. यावेळेस देखील चेंडू आपण पाहिलं तर यष्टिरक्षकाच्या हातात विसावला आहे. आणखी एक निर्धाव चेंडूची सांगता इथे मात्र झाली. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट बॉल. काय पुनरागमन केलंय यावेळेस दिगंबरने आपल्या संघासाठी. सामना पुन्हा एकदा आपण पाहिलं तर 1-1 चेंडूवरती मात्र घेऊन येताना पाहायला मिळतोय. दिगंबर राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, टप्प्याचा चेंडू त्याला लॉफ्ट केलाय. बॅकफूट पण चेंडू निघून चाललाय. गोशांकित क्षेत्राकडे केवळ 1च धाव. अतिशय अफलातून फटका. दोन्ही पाय आपण पाहिलं तर हवेमध्ये होते. हा फटका सजवताना हवे फ्रंट बॉडी गोलंदाजी केली जात होती, त्यावरती मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न थोडासा विफल ठरला, कारण चेंडू बिहाइंड द विकेट निघून गेला. शेवटचा चेंडू दिगंबरच्या षटकाचा. एकही गडी बाद झालेला नाहीये. प्रदीपने या चेंडूवरती मात्र पुल केलाय आणि इथे क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून चेंडू झाला फरार. वावराच्या पल्ल्यावर बांधाच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. शेवटच्या चेंडूवरती दिगंबरला इथे मात्र अगदी आकाशातील सूर्य पाहायला लावला. धावसंख्या आपण पाहिली तर 15 वरती जाऊन पोहोचले 2 षटकांच्या समाप्तीनंतर. आणि दिगंबरच्या षटकामध्ये तब्बल मित्रांनो 13 धावा खर्च झाले आहेत. एक अतिशय महागडे षटक दिगंबरचं राहिलेलं आहे. आणि शेवटचा चेंडू पाहिलं तर बॅकफूट वरती जाऊन पुल केला होता या चेंडूला. पॉवर प्ले समाप्त झालाय. 5 खेळाडूंना अनुमती आहे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर उभं राहण्याची, आणि त्याचाच फायदा घेताना कर्णधार आपल्याला पाहायला मिळत आहेत. दरम्यानच्या काळामध्ये 3रं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज विशाल, ज्याने पहिल्या षटकात केवळ 2च धावा खर्च केलेल्या. तर स्ट्रायकिंग एंडला आता मात्र प्रदीप पाहायला मिळेल. विकासने अफलातून फलंदाजी केली आतापर्यंत. आपल्याला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार का घेत आतापर्यंत मिळाला आहे त्याचं त्याने येथे मात्र एक चांगलं प्रात्यक्षिक सादर केलंय. चला, फार वेळ खर्च करू नका, लवकर मॅचला सुरुवात करायची. क्रिकेटचा विचार करायला गेला तर मित्रांनो 1 जून 2024 पासून क्रिकेटमध्ये एक नवीन नियम लागू होतोय. 1 षटक संपल्यानंतर 2रं षटक हे पुढच्या 60 सेकंदांमध्ये सुरू झालं पाहिजे. तसं नाही झालं तर समोरच्या संघाला 5 धावांची पेनल्टी असेल. यावरच 5 जल्लोष सुरू केलाय. काय घडलं मैदानामध्ये? अपील केली जाते. कदाचित स्टंपला चेंडू ब्रश करून गेलाय की काय अशी मागणी होती. याचा ऍक्शन रिप्ले जरूर आहे, मात्र पंचांनी नकार कळवलेला आहे. यावेळेस नाहीये. यावेळेस बरोबर अगदी आपण पाहिलं तर ऑफ साईडची जी यष्टी आहे त्याच्या बाजूने चेंडू निघून गेलेला आहे. कोणत्याही प्रकारे चेंडूचा स्पर्श इथे त्या यष्टीला झाला नव्हता. डॉट बॉल आला मात्र पहिला चेंडू प्रदीप साठी.
विशाल पुन्हा एकदा सज्ज, राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. यावेळेस क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. लॉंगॉनच्या खेळाडूला सरकवलं जात आहे डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, तर कव्हर पॉइंट रिझनच्या खेळाडूला सरकवलं जात आहे स्विंगर कव्हरच्या दिशेने. मोठा प्रहार करायचा प्रयत्न यावेळेस पहा फॉलोथ्रू मध्ये स्वतः गोलंदाज आहे ते एक धाव मिळेल आणि एका धावेने धावफलक एक घर पुढे 16 या आकड्यावरती. 2.2 चेंडूंची सांगता झाली. 16 धावा धावफलकावरती. एकही गडी अद्याप बाद झालेला नाहीये. हो हो, मोठा प्रहार प्ले आणि मिस झाला. अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आणि पहा चेंडू यष्टीरक्षकाने पास कोणाकडे केलेला आहे, संजय निगडे. ज्या खेळाडूच्या हातात आता आपल्याला चेंडू दिसतोय हा खेळाडू खरं तर सकाळच्या पहिल्या मॅच पासून आज आमच्या समवेत तिथे गुणलेखनाचं काम ज्यांनी केलेलं आहे ते संजय निगडे आता मात्र मैदानामध्ये मेगा फायनलची मॅच खेळताना पाहायला मिळत आहेत. हो हो, यावेळेस डाऊन द ट्रॅक चेंडू आला, डिसफिल्डिंग झालेली आहे. पहिली धाव इथे पूर्ण केली गेली म्हणून पाहता पाहता दिगंबरने चेंडू अडवेपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या. दरम्यानच्या काळात बॅकअपला आपण पुन्हा एकदा संजय निगडे यांना पाहू शकतो. टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहतोय AMP लाईव्हच्या संजय निगडे यांना. एक चांगलं दिलदार दिलखुलास व्यक्तिमत्व ज्यांच्या मार्फत सकाळच्या सत्रापासून गुणलेखनाचं काम पूर्ण झालं. जाऊया पुढील चेंडूच्या दिशेने. हो हो, यावेळेस लोअर फुलटॉस चेंडू होता आणि ते पहा थोडासा जलद गतीने आणि चुकीच्या दिशेने केलेला थ्रो. एक धाव आली. संजय निगडे मात्र सातत्याने फोकसमध्ये राहत आहेत या मॅच मध्ये. ज्या जागेवरती ते उभे आहेत पहा चेंडूला स्विंग होण्यासाठी कुठेतरी घर्षण केलं जात आहे की एका बाजूने चेंडूला गुळगुळीत ठेवायचं आणि दुसऱ्या बाजूने मात्र थोडंसं त्याच्यावरती ओरकडे आणायचे जेणेकरून हवेमध्ये चेंडूने हलकावे घेतले पाहिजेत. लोअर फुलटॉस पुन्हा एकदा चेंडू बॅटची कडा घेतली आहे. इथे शॉर्ट स्क्वेअर लेगला एक धाव फक्त पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकामध्ये जे आक्रमण झालं होतं त्या आक्रमणाला इथे मात्र तिसऱ्या षटकामध्ये विशालने थोपवलंय आणि विशालच्या गोलंदाजीवर आतापर्यंत 5 चेंडू डॉट बॉल आलेत. मागच्या षटकामध्ये 3 आणि या षटकामध्ये 2. अफलातून दर्जाची गोलंदाजी आहे. 3 षटकांची सांगता झाली. धावसंख्या 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आणि विशालच्या वैयक्तिक गोलंदाजीचा विचार केला ना मित्रांनो तर 2 षटकांमध्ये केवळ 7 धावा खर्च केल्यात. चला जास्त वेळ खर्च करू नका. अगदी एकाच गोलंदाजाला 2 षटका घेण्याची अनुमती होती. ती 2 षटका विशालच्या मार्फत पूर्ण केली गेलेली आहेत. दिगंबरचं देखील 1 षटक पूर्ण झालं. आता मात्र कोण नवीन गोलंदाज असेल जो 4थ्या क्रमांकाचं षटक घेईल. अंतिम सामना शेवटचा सामना हा 5 षटकांचा खेळवला जातोय. पुन्हा एकदा जे नुकतेच युट्यूबच्या मार्फत आमच्यापर्यंत प्रेक्षक जोडले गेलेले आहेत त्या सर्व प्रेक्षकांचा आम्ही वडतुंबी प्रीमियर लीग 2024च्या भव्य दिव्य आयोजनामध्ये स्वागत करतो. श्री काळभैरवनाथ चषक 2024. अगदी बक्षीसदाते आपण पाहिले तर पहिले 5 क्रमांक, पहिले 2 क्रमांक, त्यानंतर चषक आणि सामनावीर टी शर्ट आपण पाहिलं. त्यानंतर आपण पाहूया 4ही संघांचे संघमालक. मीत 11 संघाचे संघमालक मान्य श्री नितीन शेठ भानुशाली आज आपल्या सुकन्येसोबत इथे हजर होते आहेत. जरूर आपण पाहू शकतो त्यांची सुकन्या देखील इथे आहे. त्यासोबतच SK 11 संघाचे संघमालक राजेंद्रजी निगडे देखील इथे हजर आहेत. तर स्वरा 11 संघाचे संघमालक पांडुरंग हरिभाऊ खिलारे देखील इथे सज्ज आहेत. तर अद्विका 11 संघाचे संघमालक प्रवीणदादा भैयासाहेब गवळी हे देखील इथे हजर आहेत.
दरम्यानच्या काळामध्ये समीरचा हा चेंडू टोलावला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे. इथे बा कॅच घेण्याचा प्रयत्न होता, केवळ चेंडू अडवला जाईल याची शाश्वती या क्षेत्ररक्षकाने दिली आणि दरम्यानच्या काळामध्ये 2 धावा पूर्ण. 22 धावा धावफलकावरती लागले. चौथं षटक मार्गस्थ आहे. पण पाहिलं तर अद्विका 11 संघाचे संघमालक मान्य श्री प्रवीणदादा गवळी उर्फ भैया साहेब, त्यासोबतच या संपूर्ण दिवसभराच्या स्पर्धेसाठी ज्यांनी आज पाणी सौजन्य गेलं, पाण्याचं पुण्याचं काम केलं, ते मान्य श्री विशाल शेठ चिकणे, श्री चक्रधर व्हेजिटेबल कंपनीचे सर्व समीरचा हा चेंडू त्याला स्कोअर कट केला, निघून गेला चेंडू. स्कोअर ऑफ द विकेट पॉइंटच्या डोक्याच्या वरून डीप पॉइंट मध्ये सीमारेषे पार आलाय प्रदीपच्या बॅट मधून चौकार. प्लेअर ऑफ द सिरीज साठी आपण पाहिलं तर श्री अजय अशोक सारेकर यांच्या मार्फत एक आकर्षक चषक दिलं जाईल. जे समाजसेवक आहेत तर युट्यूब सौजन्य मान्य श्री पांडुरंगजी धोंडीबा साळेकर यांच्या मार्फत दिले गेलेलं राष्ट्रीय काँग्रेस पार्टी भोर येथे कार्यरत आहेत, ते उपाध्यक्ष आहेत. इथे पुन्हा एकदा शॉर्ट टर्म जॅब सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू, अप्रतिम प्रयत्न केला गेला. हनुमंत उडी येऊन चेंडूला रोखलं. तिथे झेल घेण्यामध्ये जरूर असमर्थ ठरले, मात्र कुठेतरी थोड्या वेळासाठी का होईना प्रदीपच्या हृदयाचा ठोका चुकला होता या चेंडूवरती. 27 धावा आल्यात आतापर्यंत. 3 चेंडू संपन्न झालेत. उत्कृष्ट गोलंदाजासाठी जे आकर्षक चषक आहे ते मान्य श्री विनायकजी दादा कुंभार आंतरराष्ट्रीय ह्युमन राईट्स येथे कार्यरत आहेत मुंबई येथे. तर चेंडू सौजन्य मान्य श्री सचिन दादा मोरे समाजसेवक यांच्या मार्फत. बॅट सौजन्य मान्य श्री श्रीकांत दादा साळेकर युवा उद्योजक. यावेळेस देखील लॉफ्टेड स्क्वेअर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. कव्हर पॉइंट रिझन मध्ये डीपला त्याने फेल केला गेलाय चेंडू. दरम्यानच्या काळामध्ये 2 धावा पूर्ण. बॅट सौजन्य आपण पाहिलं तर मान्य श्रीकांत दादा साळेकर युवा उद्योजक. तर उत्कृष्ट फलंदाज टी शर्ट आहे कुमार रामदास गौरू साळेकर यांच्या मार्फत. नाश्ता सौजन्य कुमार आकाशदार चिकणे समाजसेवक यांच्या मार्फत. आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी टी शर्ट दिले गेलेले आहे कुमारी श्रावणी राजेंद्र साळेकर आणि क्रिकेट प्रेमी कुमारी प्रिया बाळू साळेकर यांच्या मार्फत. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, त्याला मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न असफल राहिला. लॉफ्ट करायचा होता त्याला ऑन ड्राईव्ह साठी. डॉट बॉल. इथे मोठा प्रहार जरूर करायचा प्रयत्न आहे. ऑन साइडला चेंडू निघून गेलाय. अगदी डीप वरून मिड विकेट वरून खेळाडू धावत आलाय. अतिशय चपळाईने धावत आला चेंडूवरती. ज्या गतीने चेंडू फेकला अफलातून दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 3-4 षटक झाले समाप्त. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली नीत 11 संघाची 31 बिनगडी बाद. एक मोठी पार्टनरशिप आतापर्यंत पाहायला मिळाली. दोन्ही फलंदाज अगदी सुस्थितीमध्ये अंगदाप्रमाणे मैदानामध्ये पाय रोवून उभे आहेत. मात्र समोरचा संघ आपण पाहिला तर तितक्याच ताकदीचा आहे. स्वरा 11 विकेटचा प्रयत्न केला जातोय पण अजून विकेट आलेले नाही. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज, थोडं स्पीडअप घ्या. गोलंदाजीच्या रणवेवरती अभि साळेकर पाहायला मिळतोय. शेवटचं निर्वाणीचं महत्वाचं हाणामारीचं षटक घेऊन मैदानामध्ये 31 धावा धावफलकावरती सजले आहेत. पाहूया किती धावा येतील. मोठा प्रहार केला इन दी एअर. चेंडू आहे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि मिसजत झालाय जिथे आणि तरी देखील 2 धावा पूर्ण केल्या गेल्या प्रदीपच्या मार्फत. चला थोडं स्पीडअप घ्या. 33 धावा धावफलकावरती. अभि राईट आर्म राऊंड द विकेटने अतिशय जबरदस्त चेंडू हाताळलाय. अक्षरशः फलंदाजाला 4 मुंड्यात चित करून टाकलंय. या चेंडूवरती डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू आलाय. 11च्या 11 क्षेत्ररक्षकांचा आत्मविश्वास द्विगुणित करणारा चेंडू होता.
पहा ANP लाईव्ह या चॅनलच्या मार्फत ऍक्शन रिप्ले आपण पाहिला. यावेळेस मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न शॉर्ट स्क्वेअर लेगला खेळाडू तैनात आहे. एक धाव अर्जित केली जाईल. 34 धावा गेल्या धावफलकावरती 4.3 चेंडूच्या समाप्तीनंतर शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. ओहो लॉफ्ट केलाय, स्लॉट मध्ये आला चेंडू, त्याला पाठवून दिलं पार्किंग प्लॉट मध्ये. लॉंगेस्ट 6 ऑफ द टुर्नामेंट यावेळेस पाहायला मिळालेला आहे. अगदी बंदुकीतून निघालेल्या गोळीसारखा चेंडू सर्व दिशेने निघून गेला. हाय अँड हँडसम षटकार येतो विकासच्या बॅटमधून. पहा ANP लाईव्ह मार्फत ऍक्शन रिप्ले काय षटकाचा चवला आहे. उंची देखील जास्त आणि लांबी देखील जास्त पाहायला मिळालेली आहे. आणि या रिझन मध्ये षटकार मारलं यासाठी मी मगाशी देखील उल्लेख केला होता. तुमच्या अंगामध्ये 12 हत्तीचं बळ असणं आवश्यक आहे. विकास आपल्या मीत 11 या संघाचा बाहुबली त्याच्या मार्फत षटकाराला चेंडू द्यायचा मैदानामध्ये. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. कर्णधार म्हणाले होते की या मॅच मध्ये आम्ही 50+ धावा करण्याचा प्रयत्न करू. पाहूया 2 चेंडू मध्ये 10 धावा येतील का. 10 जर धावा आल्या ना मित्रांनो तर मात्र 50चा आकडा आपल्याला पाहायला मिळेल पहिल्यांदा. चला मॅच बॉल असेल तर येऊन द्या. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. याही वेळेस बॅकफुटवरती जाऊन मोठा प्रहार केलाय. हाय हाय अप इन टू द स्काय अँड दिस टाइम आउट ऑफ द पार्क फॉर द मॅक्सिमम. बॅटर विकास ऑन फायर. 2 षटकार आलेत, सलग 3रा षटकार येऊ शकतो आणि हे केवळ विकास करू शकतो. पहा किती उंच चेंडू निघून गेलेला आहे. इथे जर षटकार आला तर आपल्याला वर्तुंबी प्रीमियर लीग 2024 या श्री काळभैरवनाथ चषकामधलं पहिलं सांघिक अर्धशतक पाहायला मिळेल. मैदानामध्ये वादळ आलेलं पाहायला मिळतंय आणि त्या वादळाचं नाव आहे विकास. विकास थांबायचं नाव घेत नाहीये. विकास मात्र वादळाप्रमाणे गोलंदाजीला उद्ध्वस्त करून टाकतोय. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा. अभि राईट आर्म ऑन द विकेट. याही वेळेस मिडल झाला. बॉल क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. इथे मात्र सर्व त्याच्या हातामध्ये चेंडू डीप मिड विकेटला पकडला गेला झेल आणि समाप्त होतोय यावेळेस विकासचा खेळ आणि इनिंग देखील इथे समाप्त होते. जरूर शेवटच्या चेंडूवर बाद झाला मात्र टाळ्या वाजत राहतील मित्रांनो विकाससाठी. अफलातून दर्जाची फलंदाजी विकासच्या मार्फत झाली आहे. 19 चेंडू मध्ये तब्बल 33 धावांची खेळी विकासने केलेली आहे आणि आपल्या संघाला 46 धावांपर्यंत नेऊन त्याने ठेवलेलं 47 धावांचं लक्ष असेल आता स्वरा 11 या संघासाठी.
या स्पर्धेचे एक प्रमुख आधारस्तंभ ज्यांना आपण उल्लेख करतो सकाळच्या दिवसापासून ते मान्यवर मान्यश्री गणेशजी सकपाळ साहेब यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांच्या सोबतच मंगेशजी साळेकर साहेब यांचं देखील इथे शुभागमन झालेलं आहे. या दोन्ही मान्यवरांचं आम्ही मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. सुनीलजी साळेकर साहेब यांचं देखील इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतो. अजित साळेकर या खेळाडूने जर बॅक टू बॅक 3 षटकार मारले, षटकारांची हॅट्रिक मारली तर डॉक्टर समीरजी करपे यांच्याकडून त्याच्यासाठी 1001 रुपयांचं पारितोषिक आहे. चला चेंडू मैदानामध्ये द्यायचा आहे. अजय बॉलर. चला फलंदाज लवकर मैदानामध्ये दाखल व्हा. स्ट्रायकिंग एंडला बबलू फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल तर नॉन स्ट्रायकिंग एंडला समीर. अजय साळेकर गोलंदाजीच्या रनवेवरती पंचांचा इशारा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले. 47 धावांचं आव्हान. पहिलं षटक अजय राईट आर्म ओव्हर द विकेट. बबलूने पहिल्या चेंडूवरती घणाघाती प्रहार केला आहे. टेनिस बॉल फटका पाहायला मिळतोय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. पहिली धाव पूर्ण पाहता पाहता दुसरी देखील धाव पूर्ण झालेली आहे. पहिल्या चेंडूवरती 2 धावांनी आपले इरादे स्पष्ट केलेत बबलूने. 5 षटकांचा सामना आहे, अंतिम सामना, आणि त्यामध्ये तुम्हाला एका गोलंदाजाला 2 षटका घेण्याची मुभा असेल. पहिला पॉवर प्ले पहिल्या षटकात असेल, जो मॅन्डेटरी असेल तो दुसरा बॅटिंग पॉवर प्ले दुसऱ्या षटकात असेल. आई हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे. 2 धावा दरम्यानच्या काळामध्ये पूर्ण.
अजयच्या दोन्ही चेंडूंवरती आतापर्यंत 2-2 धावा आल्या आहेत बबलू यांच्या मार्फत. अगदी 200चं स्ट्राईक रेट पाहायला मिळतं बबलू यांचं. बबलू पुन्हा एकदा सज्ज. ओहो, आखूड टप्प्याचा चेंडू होता. यावेळेस पहा थोडासा इन स्विंगर पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर चेंडूची गती आतमध्ये येताना पाहायला मिळाली. रिॲक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकता कशा प्रकारे चेंडू हाताळलाय. शफल झाले होते फलंदाज. पहा टप्पा पडल्यानंतर थोडासा कुठेतरी कट झाला हा चेंडू. याही वेळेस बॅटची मोठी कडा घेतली होती. अक्षरशः समालोचन कक्षापर्यंत त्याचा आवाज आला. मात्र एकच धाव घोषांकित स्वरूपामध्ये. 5 धावा धाव फलकावरती 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक शेवटच्या 2 चेंडूंवरती अजयच्या मार्फत झालेलं आहे. अजय पुन्हा एकदा सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. इथे अवे फ्रॉम द बॉडी ठेवला. ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेरून चेंडू पास होतोय. डॉट बॉल पाहायला मिळतोय. आणि जे 2 खेळाडू तुम्ही सीमारेषेवरती तैनात करू शकता ना, ते दोन्ही खेळाडू आपल्याला मात्र इथे ऑन साइड मध्ये पाहायला मिळतात. एक खेळाडू डीप मिड विकेटला तर एक खेळाडू डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू, लास्ट टू गो यावेळेस. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू शफल होऊन मोठा प्रहार केलाय. मात्र एका धावेसाठी चेंडू घोषांकित स्वरूपामध्ये लॉंग लेगला निघून गेलेला आहे. एकच धाव पहिल्या षटकाची सांगता, ज्यामध्ये आला धावा केवळ 6 धावा बिनगडी बाद. तो म्हणजे संघ स्वरा 11. आता समीकरण पाहिलं तर 24 चेंडूंमध्ये अजूनही 41 धावांची आवश्यकता. तर वरतुंगी गावातील अनेक मान्यवरांनी, अनेक खेळाडूंनी या स्पर्धेचं स्वप्न पाहिलं. त्यासाठी बैठका सजल्या होत्या. त्या बैठकांमध्ये अनेक निर्णय घेण्यात आले आणि त्यानंतर मात्र सरतेशेवटी आजचा तो दिवस, तो म्हणजे वरतुंगी प्रीमियर लीग. वर्षभर वरतुंगी गावच्या सर्व खेळाडूंनी जो सराव केला, जो अभ्यास केला, त्या अभ्यासाच्या परीक्षेचा दिवस आणि त्याच परीक्षेतील शेवटचा पेपर आपल्या सगळ्यांच्या समोर आला या फायनल मॅचच्या रूपाने. जिथे 2 संघ पात्र ठरलेत, मीत 11 आणि स्वरा 11. हे दोन्ही संघ आता मात्र एकमेकांची 2 हात करताना मेगा फायनलच्या ट्रॉफीसाठी. यावेळेस मिस्टानी स्ट्रोक हवेमध्ये चेंडू छत्राच्या चेंडूच्या खाली. जज करण्यामध्ये कुठेतरी अपयश. 2 क्षेत्ररक्षकाकडून झालेली चुकी. दरम्यानच्या काळामध्ये 2 धावा पूर्ण. समीरच्या बॅटमधून या 2 धावा. समीर गोल डाऊन द ट्रॅक. मात्र यावेळेस बॅटची कडा घेऊन चेंडू हातामध्ये थोडीशी बॅट आपण पाहिलं तर फिरली होती, ट्विस्ट झाली आणि त्यानंतर चेंडू मात्र शॉर्ट कव्हर पॉइंट रिजन मध्ये निघून गेलेला आहे. एकच धाव. मोठे प्रहार करण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र प्रयत्न विफल ठरतायत, अपयशी ठरतायत फलंदाज. बबलू पुन्हा एकदा स्ट्राईक वरती. विकासच्या या चेंडूवरती केला घणाघाती प्रहार. अप अप हाय इन टू द स्काय. 1 बाउन्स. चेंडू सीमारेषे पार. चौकार. यावेळेस पहा शॉर्ट पिच डिलिव्हरी होती. मात्र अशा प्रकारचे चेंडू खेळण्यामध्ये जरूर कुठेतरी सातत्याने हा खेळाडू उजवा ठरलाय. विकास या गोलंदाजाने केली ती चुकी. शॉर्ट पिच डिलिव्हरी टाकली आणि बबलूला तुम्ही अशा प्रकारचे चेंडू टाकणं म्हणजे भूसुरुंगावरती पाय ठेवण्यासारखं आहे. होईल ते केवळ धमाका आणि धमाकाच. यावेळेस लोअर फुलटॉस चेंडू अलांब कार्पेट निघून चाललाय. शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू अडवला जाईल. एकच धाव. प्ले अँड मिस. डॉट बॉल आला इथे. समीर फलंदाजीसाठी स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. 19 चेंडू 33 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र या सामन्याला जिंकण्यासाठी कोण असेल. संघ जो 20,000 घेऊन जाईल तर कोणाला 15,000वरती समाधान मानावं लागेल. इथे दुसऱ्या धावासाठी धावत सुटले. रनआउटची संधी आहे. पंचांचा इशारा. OUT बबलू. जागा सोडण्याची गरज नव्हती. क्रिकेट मधली आत्महत्या. पहिल्या विकेटचं पतन. बबलू हॅज टू बी डिपार्ट. रन आउट अँड फर्स्ट विकेट हॅज बीन गॉन फॉर दी स्वरा 11.
नवीन फलंदाज अभिषेक, नवीन गोलंदाज क्षमा करा अभिषेक नवगणे गोलंदाजीच्या रणवेवरती. बॅटची कडा घेतली, यावेळी चेंडू निघून गेलाय फ्रँस क्लब प्रेझन मध्ये एका धावेसाठी. सतरा चेंडू 21ची आवश्यकता. ओहो यावेळेस मिडल झाला चेंडू नोमॅन्स लँडमध्ये ट्रॅव्हल होतो. पहिली धाव पूर्ण दिगंबर, दुसऱ्या धावेसाठी देखील तेच सर्वार गतीने निघालेला आहे आणि दिगंबरचा विचार केला तर चांगली उंची आहे. दुसऱ्या बाजूला तितक्याच उंचीचा फलंदाज समीर देखील आहे. या दोन्ही फलंदाजांसाठी केवळ 4 ते 5 फौलांमध्ये संपूर्ण खेळपट्टी क्लिअर होते. त्यामुळेच की काय रनिंग बिटवीन द विकेट अतिशय सुरेख पाहायला मिळाली. 2 धावा दरम्यानच्या काळात पूर्ण. समीकरणाकडून वेळ टाकली तर 16 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. अजय दुसरा षटक वैयक्तिक आणि संघासाठी तिसरा षटक घेऊन पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करेल. दिगंबर यावेळेस पहा बॅकफूट वरती जाऊन हलक्या हाताने स्टिअर करायचं होतं चेंडूला, मात्र डॉट बॉल पाहायला मिळालेला आहे. वाईड बॉल आहे. यस 16 चेंडू 28ची आवश्यकता. यावेळेस मात्र बॅटची घेतली कडा. गोलंदाज अजयने शिकवला दिगंबरला धडा. दिगंबर बॅक टू दी पवेलियन. धक्का क्रमांक 2 स्वरा 11 या संघाला. Sachin, new batter comes in at number 4. 15 चेंडू 28 धावांची आवश्यकता आहे मेगा फायनलचा हा सामना जिंकण्यासाठी, जिथे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक एक आकर्षक चषक आणि रोख रक्कम 20,000 रुपये आपण पाहू शकतो. माननीय श्री मंगेशदादा साळेकर यांच्या मार्फत सोडून दिलाय चेंडू अगदी डाऊन द लेग साइड. पंचांचा इशारा वाईड असेल तर जे चषक आहे प्रथम क्रमांकाचं ते माननीय श्री रमेशदादा गोपाळे यांच्या मार्फत इथे देखील डाऊन द ट्रॅक चेंडू आहे. अपील केली जाते. काय घडलंय मैदानामध्ये? वाईड बॉल आहे. बॅक टू बॅक 2 चेंडू वाईड. मात्र हे 2 वाईड बॉलच संघासाठी कुठेतरी नवसंजीवनी ठरतील स्वरा 11 या संघासाठी. कारण समीकरणाकडे नजर टाकली तर मित्रांनो 15 चेंडू 26 धावांची आवश्यकता आहे. अजूनही मॅच हातामध्ये आहे स्वरा 11च्या. जर 2 मोठे प्रहार आले ना समीरच्या किंवा सचिनच्या बॅटमधून तर मात्र दबाव पूर्णतः ट्रान्सफर होईल, तो म्हणजे मीत 11 संघाच्या बाजूने. मात्र अजय हात उघडून देत नाहीये फलंदाजांना. अजयचा हा चेंडू टॅप केला. यावेळेस 1 धाव जरूर अर्जित केली जाईल आणि त्यांनी स्पिल्डिंग पाहायला मिळाले. दुसऱ्या धावासाठी या धावत सुटलेत. सगळा गाव मामाचा मात्र एकही नाही कामाचा हे चित्र मैदानात पाहायला मिळालं. 3 खेळाडू चेंडू अडवण्यासाठी मात्र एकालाही यश पहिल्या अटेम्प्टला आलेलं नाहीये. 14 चेंडू 24 धावांची आवश्यकता. ओहो बॅट चिकाडा. पुन्हा एकदा 1 धाव पाहायला मिळते. आता मात्र 13 चेंडू 23 धावा. उत्सुकता शिगेला लागली. शेवटचे 13 चेंडू आहेत. वर्तुंबी प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 1 श्री काळभैरव चषक 2024 ही स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला आलेली आहे. एक नयनरम्य नयनदीप विहंगम असा सोहळा आपण पाहतोय, आपण अनुभवतोय. याची डोळा ANP लाईव्ह या चॅनलच्या मार्फत या संपूर्ण आयोजनासाठी 2 पंच मान्य श्री संतोषजी मोरे घाटकोपरवरून तर सुखी सर नवी मुंबईवरून आपला आयड पाहायला मिळत आहेत. अतिशय चांगला पंचांचा इथे मात्र टीम वर्क. ओ यावेळेस
यावेळेस पहा प्ले अँड मिस, पुन्हा एकदा चेंडू निघून गेलेला बॅटची कडा घेऊन घोषांकित स्वरूपात एका धावेसाठी षटक झाले समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 25, 2 गडी बाद. आणि समीकरणाकडे जर नजर टाकली तर 12 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. हो हो, यॉर्कर पद्धतीचा पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा पहिली धाव पूर्ण केली जाते. इथे समीरच्या मार्फत 2 धावा इथे अर्जित केल्या जात आहेत. समीकरण जाऊन पोहोचले 11 चेंडू 20 मित्रांनो. 11 चेंडूत 5 चौकार आवश्यक आहेत. अन्यथा प्रत्येक चेंडूवर 2-2 जरी धावा आल्या ना तरी हा सामना जिंकता येऊ शकतो. मात्र सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल. तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम खेळ या मैदानामध्ये दाखवावा लागेल. समीर यावेळेस पुन्हा एकदा लांब करतो. पहा फलकमधून काय क्षेत्ररक्षण केलेलं आहे मैदानामध्ये. अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण. मात्र थोडीशी टेक्निकल मिस्टेक आपण म्हणू शकतो. या चेंडूवरती जर नॉन स्ट्रायकिंग एंडला हिट केला असता तर विकेटची संधी होती. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये फलोत्रूमध्ये कशा प्रकारे चेंडू अडवला गेलेला आहे. 10 चेंडू 20 धावांची आवश्यकता. समीर ऑन स्ट्राईक सोडून दिलाय चेंडू. यावेळेस ट्रॅम लाईनच्या अगदी बाहेर ऑफ साईडला चेंडू पाहायला मिळाला. पंचांनी गोलंदाजाला दंडित केलं या चेंडूवरती आणि 1 धाव ऍड होईल या दंडाच्या स्वरूपामध्ये. 10 चेंडू 19 ची आवश्यकता. प्ले अँड मिस, पुन्हा एकदा डॉट बॉल. 9 चेंडू आता 19 ची आवश्यकता आहे. एक डॉट बॉल मात्र स्वरा 11 या संघाला पराभवाच्या उग्र छायेमध्ये घेऊन जातोय. कारण होणारी प्रत्येक चुकी कुठेतरी नंतर महागडी ठरते आणि मग मात्र पश्चातापाची वेळ तोपर्यंत निघून गेलेली असते. आणि हा सामना अभी नाही तो कभी नाही अशा स्वरूपाचा पाहायला मिळतो. पहिली धाव पूर्ण केली आहे. दुसरी धावेसाठी नॉन स्ट्रायकिंग एंडवरून इथे पहा काय रनिंग बिटवीन द विकेट. अगदी सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालेली आहे. 2 धावा पूर्ण. 8 चेंडू 17 धावांची आवश्यकता इथून पुढे आहे. अभी नाही तो कभी नाही. आज जर जिंकला तर तुम्ही जे स्वप्न पाहिलं पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफीवरती आपलं नाव कोरायचं त्या स्वप्नाची पूर्तता मात्र इथे होऊन जाईल. मात्र जर आज या सामन्यामध्ये हरलात ना मित्रांनो तर मात्र तुम्हाला पुन्हा एकदा 365 दिवस या मालिकेची वाट पाहावी लागेल. डाऊन द ट्रॅक पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस लाईन मागे खेचली गोलंदाजाने. हार्ड लेंथवरती चेंडू पिक केलाय. तदनंतर मात्र डॉट बॉल अगदी वाऱ्याच्या वेगाने चेंडू निघून गेलेला आहे. समीकरण अवघड होत आहे स्वरा 11 साठी. 7 चेंडू 17 ची आवश्यकता आहे. 7 चेंडू 17 धावा. हो हो, समोरच्या दिशेने पुन्हा एकदा फटका. क्षेत्ररक्षकांची साथ मिळत नाहीये. गोलंदाज सातत्याने प्रयत्न करतात. 1 धाव जरूर अंकित केली गेली. षटक झाले समाप्त. 6 चेंडू मध्ये आवश्यकता आहे ती 16 धावांची. कुठेतरी पारडं जड आहे. नीत 11 या संघाचं मात्र पहिल्या 3 चेंडूवर जर एक षटकारवडी आला ना एक चौकारवडी आला ना तर मात्र मॅच बनू शकते. गोलंदाजीच्या रणनीतीवरती शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी प्रदीप पाहायला मिळेल. प्रदीपला एकच काम करायचं आहे की 14 धावा द्यायच्या आहेत. 15वी धाव द्यायची नाहीये. कारण 15वी धाव जर सुपर ओव्हर सुद्धा होऊ शकते तर 14 धावांनी तुमच्या संघाचा विजय निश्चित. मात्र दुसऱ्या बाजूला कमीत कमी 15 तरी धावा करता येतील हा प्रयत्न राहील. समीर आणि सचिन यांचा जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे मित्रांनो.
समीर स्ट्राईक वरती उडवून दिलाय चेंडू. बिहाइंड द विकेट निघून चाललाय का, पाहूया काय घडतंय. ओहो, लंडन चेंडू सीमारेषे पार, ज्याचा उल्लेख मी केला होता ते मात्र मैदानामध्ये घडतंय. समीरने पाहिलं, ओळखलं, त्यानंतर पिक केलं, हिट केलं आणि परफेक्ट जजमेंट पाहायला मिळाला. चौकार. 5 चेंडू मारायला हवा. आता मात्र 3 चौकारांवरती मॅच येऊन थांबलेली आहे. अफलातून दर्जाचा सामना आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. मुश्किल है, मुसीबतें इस खेल में तमाम है, बुलंद हो जो हौसला तो हासिल हा मुकाम है. सोडून दिला यावर चेंडू. मात्र पाहूया काय घडलं मैदानामध्ये. ओहो, विकेटचा पतन. पुढच्या दाराने जाण्याचा प्रयत्न, मागचं दार उघडं राहिलं, चोरी मागच्या दाराने झाली. सोडून दिलेला चेंडू वाईड होईल असं वाटलं. मात्र पहा एक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकता. यष्ट्यांचा वेग घेऊन चेंडू निघून गेला. स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर कुऱ्हाडी मारणं कशाला म्हणतात, तर याला म्हणतात. 4 चेंडू 12ची आवश्यकता. अभि साळेकर नवीन फलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल झाला आहे. इथे निर्धार मजबूत करावा लागेल, निर्धार पोलादी करावा लागेल. पोलादी निर्धार आमच्या असुरबळाची खंत नसे, स्वतंत्रतेच्या संग्रामाला विजय वाचून अंत नसे. श्रद्धा हृदयातील आमुची वज्राहुनी बलवंत असे. मरण मारुनी पुढे निघाले गळवतयांचा कोण हरी. रणपंथीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी. रणपंथीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी. तोच पोलादी निर्धार घेऊन मैदानामध्ये फलंदाज दाखल झाला. अभि डेड बॉल पाहायला मिळेल. थोडासा व्यत्यय आला इथे फलंदाजी करताना. फलंदाजाच्या डोळ्याच्या समोर काहीतरी इथे मात्र चिटपाखरू फिरताना आपल्याला पाहायला मिळालं. प्रदीप गोलंदाजी मात्र चांगली हाताळतो. 1 चौकार खेचल्यानंतर प्रदीपने चांगलं कमबॅक केलं. ऑल द कार्पेट चेंडू निघून चालला. इथे 1च धाव मिळाली पाहिजे आणि हो 1च धाव मिळाली. समीकरण 3 चेंडू 11 धावांवरती आलंय. या चेंडूवरती चौकार षटकार येणं मस्ट आहे. फलंदाज आपण पाहिलं तर सचिन आहे आणि सचिनला मात्र गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर यांना आठवावं लागेल, यांना स्मरण करावं लागेल. सागर साळेकर यांच्या मार्फत जर षटकार हे आले 2 तर मात्र 500 रुपयांचं पारितोषिक आहे. इथे षटकार नाही मात्र चौकार जवळ. 1 डाऊन चेंडू झालाय परार, सीमारेषे पार. आता 2 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. 2 चेंडू मध्ये 6 जरी झालं ना मित्रांनो तरी सुपर ओव्हरचा थरार आपल्या सर्वांच्या भेटीला येईल. काय फायनल रंगली आहे. अंतिम सामना कसा असावा याचं एक उदाहरण आपल्या समोर. आता मात्र अगदी अटीतटीचा अगदी रोमहर्षक सामना. इथे जर षटकार खेचला ना मित्रांनो 201 रुपयांचं पारितोषिक सागर साळेकर यांच्याकडून पाहायला मिळेल. इथे पारितोषिक जरी असलं तरी संघाला विजय महत्वाचा आहे. याही वेळेस फुलटॉप चेंडू होता. इथे चिठ्ठी झाली. पहिली धाव पूर्ण. दुसरी धावेसाठी जीवाच्या आकांडाने पळत सुटला दोन्ही फलंदाज. वाराच्या वेगाने चित्त्याच्या जपाईने हरणाच्या गतीने 2 धावा पूर्ण. आता 1 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे मित्रांनो. सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या व्हायला काय हरकत आहे. आणि पुन्हा एकदा मी तेच सांगेन, हृदयविकाराचा त्रास असेल तर डोळे मिटून घ्या. तुम्हाला जर ब्लड प्रेशरचा त्रास असेल ना मित्रांनो तर हा सामना तुमच्यासाठी नाहीये. ही दृश्य तुमच्या मनाला विचलित करू शकतात. 1 चेंडू 5 धावांची आवश्यकता. हौसलों की तरकश में कोशिश का वो तीर जिंदा रखो. हार जाओ चाहे सब कुछ जिंदगी में मगर फिर से जीतने की उम्मीद जिंदा रखो. आपल्या संघाला पुन्हा एकदा विजयाची उम्मीद मिळवून दिली आहे. ती म्हणजे फलंदाज सचिनने नावाप्रमाणे कामगिरी केली. दोन्ही फलंदाज थकले, दमले दोन्ही फलंदाज. मात्र क्षमतेपेक्षा जास्त धावल्यावर दम लागतो आणि क्षमतेपेक्षा जास्त धावायला देखील दम लागतो. 1 चेंडू 5 धावा. आक्रमण केला आनंद कार्पेट. यावेळेस 1च धाव मात्र पाहायला मिळाले. सामना संपलाय. मीट 11 संघ ठरलाय चॅम्पियन्स ऑफ द चॅम्पियन्स. राह कठिन हो जितनी संकल्प मजबूत हो मेरा. अरे चाहे हार जाओ जिंदगी में सब कुछ मगर
इरादा मजबूत हो मेरा हे सांगताना संघ पाहायला मिळालेला आहे. जबरदस्त खेळ या संघाच्या मार्फत लिया झालेला है. जीत उन्हीं की मिलती है जिनके बाजू में जान होती है. अरे पंखों से कुछ नहीं होता जनाब, हौसलों से ही उड़ान होती है. हे सांगताना संघ ठरलाय. नीट 11 वरतून